पण किती काही अहंकार असला, किती माज या सरकारच्या अंगावर चढला असला तरी तो आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सीना नदीला महापूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आलेले आहेत. रोहित पवारांशी आपण थेट संवाद साधूया. शेतकऱ्यांच्या इथल्या नागरिकांच्या काय वेदना आहेत दादा? म्हाडा या तालुक्यामध्ये आता आम्ही आलेलो आहोत. याच्या आधी 6 जिल्हे हे केलेले आहेत. अभिजित आबा इथं आमदार आहेत. त्यांचं कार्य लोकांकडनं जे आम्हाला कळलं खूप चांगलं आहे. गेले 15 दिवस ते लोकात होते, खासदार साहेब सुद्धा होते. पण या 6 जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर लोकांच्या अडचणी खूप मोठ्या आहेत हे जाण होते. आता माढ्याबद्दल बोलायचं झालं तर इथं जी सीना नदी आहे आणि इतरही ज्या छोट्या नद्या आणि जे छोट्या मोठे नाले आहेत त्यातून जे मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्यामुळे दोन्ही बाजूला माती शेतातलीही वाहून गेलेली आहे. आणि आज आपण या जिल्ह्याचं बघितलं 4.5 लाख हेक्टर नुकसान झालंय. माढ्या तालुक्याचं 90,000 हेक्टर आहे आणि या राज्याचं आज फक्त या सप्टेंबरच्या पावसात 30 लाख हेक्टर आहे. त्यामुळे लोकांची अपेक्षा अशी आहे की हे जे 8-8.5 हजार रुपये जे देत आहेत आणि GR तुम्ही इलेक्शनच्या आधी वेगळा, इलेक्शनच्या नंतर वेगळा असं का केलं असे लोक प्रश्न विचारतात. आणि आता जे काही कमी पैसे तुम्ही देणार आहे मोबदला, एक तर तो वाढवला पाहिजे, 50,000 रुपये करावा. ओला दुष्काळ जाहीर करावा. फीचा पण प्रश्न आहे. कर्जमाफी ही झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. आणि जे मजूर आहेत, जे कष्ट करतात पण आज शेतात जाता येत नाही, त्यांच्यासाठी सुद्धा भरीव मदत ही झाली पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. दादा, तुम्ही विरोधी पक्षात आहात. सातत्यानं मागणी होते कर्जमाफीची आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची, परंतु प्रशासन किंवा जे सत्ताधारी आहेत ते त्याच्यावर काही बोलायला तयार नाहीत. तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या संदर्भाने आवाज उठवणार आहात का? एक तर हे सरकारचं मत असे, आमच्याकडे 220 पेक्षा जास्त आमदार आहेत. आम्हाला काय आता घेणं देणं नाही लोकांचं. पण किती काही अहंकार असला, किती माज या सरकारच्या अंगावर चढला असला तरी तो आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा अहंकार उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पवार साहेबांनी आम्हाला सांगितलंय की 12 तारखेपर्यंत सरकारला वेळ द्या, थोडे दिवस थांबा, काय ते घोषणा करतात हे बघूया. आणि जे सरकारच्या हिताची घोषणा नसेल तर मग या सरकारला आपण गुडघ्यावर आणू आणि या शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांच्या हितासाठी आपण रस्त्यावर लढू. पवार साहेब स्वतः येणार आहेत आणि या सगळ्या मागण्या मान्य करून घेऊ. सातत्यानं आणखी एक आरोप केला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येतात, परंतु वेशीवरून जातात, बाहेरूनच पाहणी करतात, शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत नाहीत, अशा प्रकारचा सुद्धा आरोप शेतकऱ्यांचा होतोय. तर या संदर्भात काय बोला? आमचं हेच मत आहे की तुम्ही आल्यानंतर लोकांचा विषय तर समजून घ्या, चर्चा तुम्ही करा, काय त्यांना अडचणीत ह्या जाणून घ्या. पण होते असं की आपलं कुठं टीका होऊ नये, आम्ही गेलो, भेटलो, आलो, म्हणजे 6-7 तासाचे भेटी त्यांनी तिथं केलेल्या आहेत. पण अडचणी त्यांना कदाचित समजल्या नाहीत असं आमचं मत आहे. त्यामुळे आज दिखावा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने लोकांच्या अडचणी समजून घेऊन, तुमच्या हातावर तिजोरीच्या चाव्या, तुम्ही मुख्यमंत्री आहात, मग सरसकट तिथं 50,000 रुपये मदत करून टाका, कर्जमाफी करा, विषय संपला. तर आताच बघितलं की हे होते रोहित पवार यांनी सविस्तर सांगितलेले कर्जमाफी करा, ओला दुष्काळ जाहीर करा, अशा प्रकारची मागणी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केलेली आहे. माढ्याहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.